नमस्कार मंडळी, आमच्या तिसऱ्या दिवशीची भटकंती तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये पाहिली असेलच. तर ह्याचा सेकंड हाफ म्हणजेच उर्वरित भाग आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आता आपण निघालेलो आहोत ते अडावरी इथे असलेल्या श्री महाकाली मंदिरात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला इथे काही दुकानं दिसतात. इथे तुम्ही पूजेचं साहित्य घेऊ शकतात. रत्नागिरीपासून अवघ्या 36 किलोमीटर अंतरावरच हे मंदिर आहेच. म्हणजेच रत्नागिरी भटकंतीच्या वेळेला तुम्ही इकडे येऊन देवीचं दर्शन पण घेऊ शकतात. हे मंदिर कोल्हापूरच्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिरा इतकेच प्रसिद्ध आहे. कारण या महाकाली मंदिरात श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेवी महाकाली आणि श्रीदेवी महासरस्वती या तिन्ही देवतांच्या मूर्तींची पूजा एकत्र केली जाते. मुख्य मंदिरात आणि देवीच्या गाभाऱ्यात कुठेही शूटिंग करायची परमिशन नव्हती. त्यामुळे मग मी कॅमेरा बंद ठेवला आणि दर्शन झाल्यानंतर हा सगळा आसपासचा परिसर मी तुमच्यासाठी कव्हर केला. तर हे आहे कशेळीतील श्री देव कनकादित्य सूर्यनारायण मंदिर. रत्नागिरीपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर कशेळी गावामध्ये वसलेलं हे एक प्राचीन मंदिर आहे. असं म्हणतात त्या काळी एक नावाडी माल विकायला दक्षिणेकडे जात असताना कशेळी गावाजवळ त्याची जहाज येऊन अडकले. त्या जहाजातच ही मूर्ती होती. दृष्टांतानंतर त्यांनी ही मूर्ती इथेच किनाऱ्यावर एका गुहेत आणून ठेवली. पुढे कशेळी गावामध्ये कणका नावाची एक सूर्य उपासक राहत होती. तिला झालेल्या दृष्टांतानंतर ग्रामस्थांच्या मदतीने तिने समुद्रकिनारी या मूर्तीचा शोध घेतला आणि सदर मूर्ती ती त्या गुहेत सापडली आणि त्या मूर्तीची स्थापना इथे करण्यात आली. तर मित्रांनो, फायनली भटकंती करून आता आपण आलेलो आहोत रत्नागिरीतील फेमस देवघळी बीचवर. आणि हा असा अथांग समुद्र आणि खालती उसळणाऱ्या लाटा. हे दिसायला जरी खूप वरनं छान दिसतं, बट कृपया करून तिथे खडकांवर खालती जाऊ नका. कारण ज्या लाटा उसळत आहेत त्या दिसायला वरनं तर छान दिसतात, पण त्याचा मारा जो बसेल ना, चांगलंच चामडी सोलून काढेल तुमची. म्हणून असे काही स्टंट मारायला जाऊ नका. आणि ही इकडे या, खालती जो पॉईंट आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता, तिकडे नक्की जा. आणि आम्ही पण तिथपर्यंतच चाललो आहे आता सावकाश. आणि तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर प्लीज काळजी घ्या. आता वर्षा आणि अथर्व एकत्र आहेत, त्यामुळे मी तुमच्याशी बोलू शकतो आहे. दिवसभराची भटकंती करून आम्ही जरा दमलेले होतो, पण या ठिकाणी आल्यानंतर आमचा थकवा एका क्षणात गायब झाला. खरं सांगतो, ही इतकी मॅजिकल जागा आहे की इथे आल्यानंतर या ठिकाणाहून आपला पाय हलूच नये असं वाटतं. तर हा आहे देवघळीचा परिसर. तिकडे वरच्या साईडला कार पार्किंग आहे. त्याचबरोबर त्या डोंगराला लागून त्यांनी फेन्सिंग पण केलेली आहे. कृपया फेन्सिंगवरनं वाकायचा प्रयत्न करू नका. आजपर्यंत हे सगळे मी इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूब शॉर्ट्सवर ह्यांचे रील्स किंवा शॉर्ट्स बघितले होते, पण प्रत्यक्षात इकडे आल्यानंतर हा जो काय अनुभव येतो आपल्यासाठी
एक नंबर आहे, एक नंबर. या ठिकाणी खालच्या साईडला एक छोटासा बीच आहे. बीच म्हणण्यापेक्षा एक जागा आहे जिकडे तुम्ही येऊ शकतात आणि तिथून हा समोर हा व्ह्यू असा दिसतो. तुमच्या अगदी पायापर्यंत लाटा येतात. फक्त मित्रांनो, इथे आल्यानंतर हा व्ह्यू या ठिकाणी उभं राहून एन्जॉय करा. तर मित्रांनो, आम्ही आहोत देवघळ बीचवर आणि तुम्ही बघत आहात इथे जो नजारा आहे तो अप्रतिम आहे. आणि आम्ही इथे छोटंसं एक जागा आहे जिथे वाळू आहे आणि तिकडे तुम्ही येऊ शकतात खालती येण्यासाठी. हे बघा, या साईडला इकडे मागे व्यवस्थित पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून त्या पायऱ्या उतरून तुम्ही खालती येऊ शकतात. इकडे येऊन मनसोक्त फोटो काढू शकतात. पण मित्रांनो, या जागेच्या पुढे बघा, या जागेवरच तुम्हाला थांबून फोटोज काढायचे आहेत, रील्स काढायचे आहेत. जे काय करायचं ते इथेच करायचं आहे, फक्त कचरा सोडून. कारण मागे बघा, हा असा अथांग अरबी समुद्र खवळलेला आहे. एक चुकी आणि तुमचा व्हिडिओ पूर्ण इंटरनेटवर व्हायरल, एवढं लक्षात ठेवा. बाकी दुसरी गोष्ट म्हणजे मला जी जास्त खटकली, हे बघा, हे दिसतोय, एवढ्या चांगल्या ठिकाणी आपण सगळे कचरा करत सुटलेलो आहोत. कशाला? नका करू. पाण्याच्या बाटल्या घेऊन पाण्या पिऊन घ्या. जाताना वरती पाणी कचऱ्यात टाकून द्या. बट बाकी धमाल. कसं वाटतंय? आजपर्यंत फक्त इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्सवरच बघितलेच आहेत ही जागा आणि आता मी इथे प्रत्यक्षात आलेलो आहोत. खूप छान वाटलं. आणि आता आम्ही जात आहोत नेक्स्ट बीचकडे. आय गेस घाटे बीचला आम्ही आता जाणार आहोत. तिथेही जाऊन थोडंसं धमाल मस्ती करणार आहोत आणि मग बहुतेक आमची आजची पूर्ण जर्नी कन्क्लूड होईल तिकडेच. तर मग चला आता आपण जाऊया भाटे बीचवर. तर दिवसभराची भटकंती करून झाली आणि आता आम्ही आलेलो आहोत भाटे बीचवर. दिस इज द लास्ट डेस्टिनेशन आमच्या भटकंतीचा आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ आमच्या होमस्टेकडे. खूप छान झाली भटकंती रत्नागिरीतील आणि उद्या आमचा चेकआउट आहे. पण उद्या आहे ना, अजून संध्याकाळ बाकी आहे. चला तुम्हाला आता भाटे बीच दाखवतो आणि इकडे असलेले खाण्यापिण्याचे स्टॉल्स आणि सिटिंग अरेंजमेंट्स कशी आहे ते पण बघूया आपण. तर हा आहे असा मस्त भाटे बीच. सनसेट व्हायला झालेला आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे खुर्च्या वगैरे अशा ठेवलेल्या आहेत बसायला. साईडला मुलांना सगळे ट्रॅम्पोलिन्स वगैरे आहेत आणि इकडे सगळे लागून फूड स्टॉल्स आहेत आणि प्रत्येक फूड स्टॉलच्या समोर अशा सिटिंग अरेंजमेंट्स आहेत. बाहेरच्या साईडला पार्किंग आहे. तर मग चला आता जर आपण बीचवर जाऊया आणि थोडेसे पाय ओले करूया. या बीचवर भटकत असताना माझं लक्ष अचानक या वाळूवर केलेल्या छोट्याशा कलाकृतीकडे गेलं. छोट्या छोट्या मुलांनी इथे एक कॅसल बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या अवतीभोवतीची तटबंदी उभारलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये खंदक खणलेले आहेत. जसं आपण कुठल्याही इंग्लिश चित्रपटात बघतो की एक कॅसल असतो, त्याच्या अवतीभोवती ती लोक पाणी ठेवतात आणि मग त्याच्यानंतर बाजूला सगळं तटबंदी असते त्या कॅसलची वगैरे. तर तसं काही त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला. एक छोटंसं भुयार दिसत आहे. तर फायनली आमची रत्नागिरीची भटकंती आज पूर्ण झालेली आहे. हो, 3 दिवस मनसोक्त भटकलेलो आहोत आणि थँक्स टू दादा ज्यांनी न थांबता न कंटाळता इज द राईट वर्ड, त्यांनी आम्हाला फिरवलं. आणि आज आम्हाला थोडासा उशीर झाला कारण भाटे बीचवर आम्ही थांबलो सनसेटसाठी. पॅकिंग करायला सुरुवात करायची आहे परत. उद्या सकाळची आमची ट्रेन आहे आणि हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो आहोत. सो तुम्हाला आमचे हे रत्नागिरीचे ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा. वर्षा सॉलिड जमलेली आहे.
तर मग चला भेटू लवकरच आपण एकदा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. बाय बाय.